नमस्कार मित्रांनो, आज आपण परत एक नवीन शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने ती सुरू केलेली, तर त्याच योजनेबद्दलची थोडीफार माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजना ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने नुकतीच खास शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत असं आहे की ज्या शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचा माल हा जो काही शेतमाल आहे तो दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करायचा आहे, दुसऱ्या देशामध्ये पाठवायचा आहे, तर त्यासाठी समुद्र वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो। पण जो काही समुद्र वाहतुकीचा खर्च असतो तो शेतकऱ्यांना परवडायचा असा नसतो। तर या संपूर्ण गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजना ही खास योजना खास शेतकऱ्यांसाठी ते सुरू केलेली आहे। तर याच योजनेबद्दलची A to Z माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नेमकं या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असू शकतात, अर्ज कुठे करावा लागेल, अर्जाचा नमुना कशा प्रकारे, आवश्यक डॉक्युमेंट कोणकोणते लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। तर मित्रांनो, खास शेतकऱ्यांसाठी ही योजना नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते। तर इथे तुम्ही पाहू शकता, समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजना कृषी मालाच्या निर्यातीकरिता नव्याने खुल्या झालेल्या देशाकरिता समुद्रमार्गे वाहतुकीसाठी जवळपास 50,000 रुपये प्रति कंटेनर अनुदान इथे देण्यात योजना येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जे काही एक कंटेनर असणार आहे त्या एक कंटेनर मागे जवळपास 50,000 रुपयापर्यंत वाहतुकीचा खर्च इथे महाराष्ट्र सरकार इथे तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान म्हणून देणार आहे। तर ही एक माहिती नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजना, आता याबद्दलची थोडीफार माहिती पण जाणून घेऊया। काही देशांचे अंतर भारतापासून जास्त असल्याने फळे व भाजीपाला विमानामार्गे निर्यात होतात। वाहतुकीकरिता विमानाचे भाडे जास्त असते, त्यामुळे परदेशी बाजारपेठेत माल जास्त दराने विकावा लागतो। यावर समुद्रमार्गे निर्यात करणे हा पर्याय उपलब्ध आहे। तथापि सदर माल समुद्रमार्गे निर्यात करायचा असल्यास वेळ जास्त लागतो। फळे व भाजीपाला नाशवंत स्वरूपाची असल्याने निर्यातदार समुद्रमार्गे निर्यात करायला तयार होत नाही। यामुळे समुद्रमार्गे काही कृषी माल समुद्रमार्गे निर्यातीस प्रोत्साहन देणे गरजेचे आहे। महाराष्ट्रातून कृषी मालाच्या निर्यातीस जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या कृषी मालाच्या निर्यातीविरोधीकरिता समुद्रमार्गे आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी अनुदान देण्याबाबतची योजना इथे प्रस्तावित केली आहे। तर मित्रांनो, खास योजना कशासाठी सुरू केली, आता जे काही महाराष्ट्र राज्यातील जे काही शेतकरी आहेत ते सर्वात जास्त फळे भाजीपाला याचा उत्पादन घेतात आणि हे संपूर्ण गोष्टी आहेत, जो काही शेतमाल आहे हा विमानाने पाठवणे खूप अवघड आहे। म्हणजे पाठवू तर शकतो, पण त्यावर जो काही वाहतुकीचा खर्च लागतो तो शेतकऱ्यांना परवडेना असा नसतो। तर त्यासाठी जास्त शेतकरी आता समुद्रमार्गे निर्यात करावे या लक्ष केंद्रित करत आहे। पण मित्रांनो, समुद्रमार्गे पण पाठवणे हे खूप अवघड आहे, कारण की जो काय आपण शेतमाल पाठवतो तो नाशवंत असतो, तो लवकर खराब होतो। तर या संपूर्ण गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर समुद्रमार्गे शेतमालाचा निर्यात करण्यासाठी खास जे काही समुद्रमार्गाने जहाज आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याद्वारेच या संपूर्ण गोष्टींची निर्याती केली जाते। पण जे काही त्याचं भाडं आहे ते भाडं शेतकऱ्यांना पुरेसे नसते। तर त्याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र सरकारने समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजना ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे। आता हा महत्त्वाचा निर्णय कशा प्रकारे घेण्यात आलेला आहे, तर महाराष्ट्रातून कृषी मालाच्या निर्यातीत जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळामार्फत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार यांच्या निर्यातीमध्ये थेट सहभाग वाढविणे दृष्टीने कृषी पणन महामंडळामार्फत समुद्रमार्गे निर्यातीकरिता वाहतुकीसाठी अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे। तर यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतला आहे। समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजनेचे काही निकष इथे दिलेले आहेत। तर ते कोणकोणते, शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, सहकारी संस्था इत्यादी जे काही समुद्रमार्गे कंटेनरद्वारे थेट निर्यात करणे इथे बंधनकारक राहणार आहे। म्हणजे या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्ती, शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करून इथे लाभ इथे मिळू शकतो। योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम कृषी पणन महामंडळाकडे पूर्वसंमतीकरिता अर्ज सादर करणे आवश्यक आहे। या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म इत्यादींनाच इथे भेटणार आहे। सदर योजनेमध्ये खालील तक्त्यात नमूद केलेल्या देशात व विहित केलेल्या कृषी मालाची समुद्रमार्गे निर्यात करतील अशा शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, फर्म, सहकारी संस्था, निर्यातदार यांना जवळपास 50,000 रुपयापर्यंत प्रति कंटेनर अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं। अनुदानाची महत्तम मर्यादा प्रति लाभार्थी 1 लाख इथे प्रतिवर्ष एवढी ठेवली आहे। म्हणजेच जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो। तर अशा प्रकारे या योजनेच्या निकष, अटी व शर्ती इथे दिलेल्या आहे। तसेच अनुदानाच्या निर्यातीकरिता देश व उत्पादक कशा प्रकारे आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे। तिथून पाहू शकता इथे देश आणि इथे उत्पादक, अमेरिका आंबा डाळिंब, ऑस्ट्रेलिया आंबा डाळिंब, साऊथ कोरिया केळी आंबा, अशा प्रकारे विविध
शेतमाल इथे या देशांतर्गत डायरेक्ट एक्सपोर्ट इथे केला जातो। आता समुद्रमार्ग वाहतूक अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे कोणकोणती? आता तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज तर करायचा आहे, पण यासाठी काय आवश्यक कागदपत्रे? तर यासाठी विहित नमुन्यात मागणी अर्ज तुम्हाला इथे लागणार आहे। आता ॲप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे असणार आहे त्याची पण संपूर्ण PDF मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या समोर। यामध्ये नंतर इनवॉइस कॉपी, शिपिंग बिल, कंटेनर फ्रेट्स रिसीट, फॉरेन एक्सचेंज जमा झाल्याबाबत बँकेचे प्रमाणपत्र अथवा बँक एंट्री पुरावा, अशा प्रकारे जवळपास 3-4 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत। हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही समुद्रमार्ग वाहतूक अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता। आता यासाठी जो काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे त्याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे। कृषी मालाच्या समुद्रमार्गे निर्यातीकरिता वाहतुकीसाठी अनुदान मिळण्याकरिता अनुदान मागणी अर्ज। तर निर्यातदाराच्या लेटर हेडरवर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे। यामध्ये तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये जी काही संपूर्ण माहिती विचारलेली असेल ती संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे फिलअप करायची आहे। तर मित्रांनो, अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल। तसेच मित्रांनो, यामध्ये जे काही हमीपत्र असणार आहे आणि परिपत्रक असणार आहे त्याची पण संपूर्ण PDF दिलेली आहे। याची संपूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, पाहायला गेलं तर अशा प्रकारे महत्त्वाची योजना खास शेतकऱ्यांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते। जे काही शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल हा दुसऱ्या विदेशामध्ये एक्सपोर्ट करायचा आहे, विकायचा आहे, तर त्यांच्यासाठी समुद्रमार्गे वाहतूक अनुदान योजना ही नक्की महत्त्वपूर्ण योजना ठरू शकते। या योजनेअंतर्गत त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रति कंटेनर अनुदान इथे दिलं जात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तसंच मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण या योजनेअंतर्गत फायदा होईल। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।